देसाईगंज या ठिकाणी जातीनिहाय जनगणनेचे जल्लोषात भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले। केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये जातीनिहाय जनगणनेला मंजुरी दिल्याबद्दल माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या कार्यालयासमोर फटाकेच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आला। माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मंजुरी दिली। या निर्णयामुळे सतत मागणी करत असलेल्या लोकांच्या न्याय हक्कांसाठीच्या संघर्षाला आता यश मिळाले आहे। जनतेच्या हितासाठी काम करत राहणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे। सामाजिक न्यायाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असून संविधानाने दिलेला समान संधीचा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी ही जनगणना आधारस्तंभ ठरेल। तसेच यामुळे राजकीय व सामाजिक प्रतिनिधित्वाच्या मागण्यांना आधार मिळणार असून ज्या जातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही, त्यांच्या यासंबंधीच्या मागण्या आकड्यांच्या आधारावर पूर्ण करणे सोपे होणार आहे। यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालजी कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठानी, तालुकाध्यक्ष भाजपा सुनील पारधी, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, जिल्हा सचिव सचिन वानखेडे आणि बहुसंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा अभिनंदन करण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या वळसा तालुक्याचे तालुका अध्यक्ष सुनीलजी पारधी, आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे आणि आमचे ज्येष्ठ सन्माननीय मोतीभाऊजी कुकरेजा, शहराचे नगराध्यक्ष सचिनजी खरकाटे, सचिन भाऊ आणि राजीभाऊजी जेठानी, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि सर्व तालुक्यातील उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आज या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतं। तालुका अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे का सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब भारताचे लाडके पंतप्रधान यांनी बैठकीमध्ये हा एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे का जात निहाय जनगणना करण्याचा हा धाडसी निर्णय सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घेतलेला आहे। त्याचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो। आज अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1951 तर आज 2011 पर्यंत जातनिहाय जनगणना कधीच झालेली नाही। 2011ला काँग्रेसचं सरकार असताना जनगणना झाली, सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं मागण्या होत्या, पण काँग्रेसच्या सरकारने 2011ला जातनिहाय जनगणना केलेली नाही। परंतु आज एक धाडसी निर्णय 2014 पासून सन्मान्य भारतीय जनता पार्टीचं शासन म्हणजे नरेंद्र मोदींच्या साहेबांच्या नेतृत्वामध्ये आलं आणि तेव्हापासूनच सन्मान्य लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेतला का जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे। परंतु 2021ला करण्याचा निर्णय असताना कोरोना कालावधी असल्यामुळे थोडा प्रलंबित झाला आणि आता मात्र सन्मान्य लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला। तात्पर्य असं की 2014 ते 19 या कालखंडामध्ये आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते। त्यांनी सुद्धा एक सभागृहामध्ये ठराव पारित केला का जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। या संदर्भात प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला। पुन्हा आता 2019 ते 2024 पर्यंत या संदर्भात सुद्धा राज्य शासनाने हा केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला का जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। याची दखल घेऊन सन्माननीय लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दखल घेतली आणि जातनिहाय जनगणना हे आपल्या समोर होणार आहे। म्हणून आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं अभिनंदन आणि त्याचप्रमाणे राज्याचे